लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी जे बुक आलं, लेखिकेने जे बुक लिहिलं, लेखिकेचं नाव आहे रोंडा बर. त्यांच्या बुकची स्टडी आपण इथं करणार आहोत. आणि त्यांनी जे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं बुक लिहिलं त्याला आपण सिक्रेट म्हणतो. हे बुक आलं 2008 मध्ये. त्यावेळेस सगळ्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे किंवा कसं काम करतं किंवा करायला पाहिजे, या पद्धतीने केलं तर हे होतं ते होतं, हे जगभरात लोकांना माहीत झालं. त्याच्या आधी हे काम करत होतं, पण त्याला काय म्हणतात, म्हणजे विचार बदलले तर जग बदलतं, विचार बदला असं म्हणतो ना आपण. म्हणजे जे विचार तुम्ही करताय ते विचार तुम्ही अट्रॅक्ट करत असता. तशी लोक, परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यामध्ये येत असतात, हे आपल्याला माहीत होतं. पण ह्याला म्हणतात काय किंवा ह्याला काय म्हणायला पाहिजे हे माहीत नव्हतं. ह्याला विश्वाचा नियम, सृष्टीचा नियम, आकर्षणाचा नियम, लॉ ऑफ अट्रॅक्शन, सिक्रेट, ह्या सर्वांचा अर्थ आहे एकच, तो म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. याला सगळ्या वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण पाहिलं, त्याच्या 3 पायऱ्या पाहिल्या. मी थोडक्यात सांगेन कारण त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या 3 पायऱ्या आहेत. पहिली, मागा. तुम्हाला जे पाहिजे ते स्पष्ट मागा. दुसरी, विश्वास की ते तुम्हाला मिळालेलं आहे. आणि तिसरं, प्राप्ती, म्हणजे ते तुम्हाला मिळालेलं आहे असं समजूनच तुम्ही वागायला सुरुवात करायची, इमॅजिनेशन करायला सुरुवात करायची. त्या गोष्टीबद्दल तुम्ही कसं त्या गोष्टीचा यूज कराल, कशी वापराल, हे फील करायला सुरुवात करायचं, इमॅजिनेशन करायला सुरुवात करायचं. ती तिसरी स्टेप. ह्या तिन्ही स्टेपवर जेव्हा आपण काम करतो तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्यासाठी काम करतं. आणि मग ते लोक म्हणतात की आमच्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं. आणि जे लोक या 3 स्टेपनी जात नाही आणि त्यांच्यासाठी ते काम करत नाही, ते लोक म्हणतात की माझ्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही. कारण त्यांना त्या स्टेपच माहीत नाही आहे, त्या पायऱ्याच माहीत नाही की त्याच्यातनं आपल्याला जायला पाहिजे. त्याच्यामधली जी दुसरी पायरी आहे, विश्वास, ही सगळ्यात मोठी पायरी आहे, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जिथं विश्वास तिथं सर्व काही. जिथं विश्वास नाही तिथं काहीही नाही. ह्या विश्वासाने आपण हे जग जिंकू शकतो. पण जिथं तुम्ही विश्वासच नाही दाखवला, हे अशीच ती तशीच, हे का असं असतं का, ते का तसं असतं का, असं जर तुम्ही म्हणत बसाल तर तुम्हाला काहीही चांगलं मिळणार नाही. कारण त्यात तुम्ही निगेटिव्हिटी दिलेली आहे, त्यात तुम्ही शंका घेतलेली आहे, त्याच पद्धतीने ते तुमच्याकडं येणार. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचं हे जे बुक आहे, हे बुक आलं 2008 मध्ये. आणि त्याच्या आधी मूवी केली होती लेखिकेने. त्या मूवीचं नावही आहे द सिक्रेट मूवी. ती मूवी मी तुम्हाला पाठवलेली आहे. आज परत मी ती मूवी पाठवणार आहे. सर्वांनी ती मूवी पाहायची आहे. त्या मूवीमध्ये त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं त्या त्या व्यक्तींवरती, त्या त्या व्यक्तींनी प्रत्येक आपापले अनुभव सांगितलेले आहेत की हे असं काम करतं, हे असं काम करतं, असं. त्या मूवीनंतर लेखिकेने त्या मूवीमध्ये जे दाखवलेलं आहे तेच इथं त्यांनी फीडबॅक म्हणून ही बुक लिहिली. त्याच्यानंतर बुक आली त्यांची द शक्ती. ही आली 2010 मध्ये. या बुकमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की प्रेमाची शक्ती, ज्या प्रेमाच्या शक्तीने आपण सर्व काही जिंकू शकतो. ज्या गोष्टीबद्दल आपण प्रेम व्यक्त करतो ती गोष्ट आपल्याजवळ टिकते आणि वाढते. तर या द शक्तीमध्ये त्यांनी प्रेम या आपल्या भावनेबद्दल सांगितलेलं आहे. ही बुक आली 2010 मध्ये. त्याच्यानंतरची बुक आली द जादू, द मॅजिक.
ती आली 2012मध्ये. आणि ह्या बुकचा आपण अभ्यास करणार आहोत. या बुकमध्ये जे काही त्यांनी दिलेलं आहे ते आपण शिकणार आहोत. या बुकमध्ये त्यांनी त्यांचे पूर्ण अनुभव, त्यांनी जे काही अनुभवलेलं आहे ती एक गोष्ट त्यांनी यामध्ये दिलेली आहे. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ते केलं तर तुमच्याही आयुष्यामध्ये जादू होणार आहे. हे जे नाव दिलेलं आहे ना, हे नाव अगदी योग्य आहे. कारण जेव्हा यातले अभ्यास करू आपण तर आपल्या लाईफमध्ये जादू आहे. तर ह्या बुकमध्ये आपल्याला 28 अभ्यास दिलेले आहेत. या 28 अभ्यास आपण रोज करणार आहोत. म्हणजे 28 दिवस म्हणजे 1 महिना लागतो आपल्याला या अभ्यासासाठी. तर याच्यामध्ये आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि कृतज्ञता ह्या 2 गोष्टीचा वापर करायचा आहे. कृतज्ञता म्हणजे फक्त थँक्यू म्हणणं नाही. कृतज्ञता म्हणजे मनापासून आलेली भावना त्या गोष्टीबद्दलची. कारण ती गोष्ट माझ्या आयुष्यात आहे, त्यामुळे त्या गोष्टीचा मी असा उपयोग केला, मला इतकं छान वाटलं, मला त्याचा उपयोग झाला, त्यामुळे मी ती गोष्ट सहज करू शकले. त्याबद्दल त्याचे धन्यवाद, आभार, थँक्यू, शुक्रिया हे जेव्हा आपण म्हणतो, ती जी भावना आपल्या आतून व्यक्त होते तिला म्हणतात कृतज्ञता. आणि ही कृतज्ञता आपण ह्या जादूमधून शिकणार आहोत. तर या बुकनंतर त्यांचं बुक आलं द हिरो. द हिरोमध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की तुमच्या आतमध्येच ॲक्च्युली हिरो असतो. तुम्ही दुसऱ्याला हिरो बनवायची गरजही नाही आहे. हिरो, आपल्या लाईफचे हिरो आपण स्वतः असतो. आपलं लाईफ आपण स्वतः घडवू शकतो. त्यामुळे आपल्या आतमध्ये काय आहे हे समजून घेऊन प्रत्येक गोष्टीबद्दल प्रेम व्यक्त करणं, आभार व्यक्त करणं आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचा यूज करणं म्हणजे विचार चांगले ठेवणं. या सर्व गोष्टींमुळे तुम्ही तुमच्या आयुष्याचे हिरो बनू शकता. तर या द हिरो बुकमध्ये त्यांनी तेच सांगितलेलं आहे की जे हे सार होते हे 3 बुकचं ते याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्यक्तींच्या आयुष्यामधले ते स्वतःच्या लाईफमधले हिरो आहेत. तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय केलं त्यामुळे ते आज हिरो आहेत, तर ते या बुकमध्ये दिलेलं. तर या पद्धतीने ही 4 बुक रोंडा बर्न यांची फेमस आहेत. त्यातलं जे आपण शिकणार आहोत ते द जादू. कारण सिक्रेट बुक बऱ्याच जणांनी वाचलंही असेल, मॅजिक बुक बऱ्याच जणांनी वाचलंही असेल, पण वाचणं आणि प्रॅक्टिकली त्यांना आयुष्यामध्ये यूज करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. आधी ज्यांनी वाचलंही असेल हे बुक, तरीही तात्पुरतं त्यांना ठीक आहे 1-2 गोष्टींसाठी फरक पडला असेल, परत नंतर आपण ते विसरतो. पण इथल्या या अभ्यासाने तुम्हाला ती गोष्ट नेहमीसाठी लक्षात राहणार आहे. नेहमीसाठी तुम्ही या अभ्यासाचा तुमच्या लाईफमध्ये उपयोग करणार आहात. पण या अभ्यासासाठी आपल्याला खूप काही वेगळा वेळ द्यायची गरज नाही. तुम्हाला असं वाटेल की तो इतका अभ्यास आहे, लिहायचा आहे, हे करायचं आहे म्हणजे पूर्ण त्याला वेळ द्यावा लागतो, असं काहीही नाही. तुम्हाला हा अभ्यास सहज करण्यायोग्य आहे आणि तुम्ही तो सहज करू शकता. तुम्हाला आत्ता फक्त तुम्ही ऐकायचं आहे आणि प्रॅक्टिकली म्हणजे इथून जितकं ते करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मनातून तो करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आतून आलं पाहिजे त्या गोष्टी आपल्याला, ते करण्याचा प्रयत्न करायचा. लिहा, तुम्ही नंतर लिहिलं तरी चालतं. इथं ह्या अभ्यासामध्ये लिहिणं ही इम्पॉर्टंट आहे. लिहिणं का इम्पॉर्टंट आहे की एखादी गोष्ट, कोणतीही गोष्ट असू दे, लाईफमध्ये आपल्या समोर येते किंवा आपल्याला प्रत्यक्षात ती तयार झालेली दिसते. ती तयार केव्हापर्यंत होत नाही, जोपर्यंत की आपण त्याला इथं इमॅजिनेशन करत नाही पहिल्यांदा
आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्याचं पेपरवरती प्लॅन करत नाही तोपर्यंत. म्हणजे जेव्हा आपण उदाहरणार्थ जेव्हा आपण घर बांधतो, जेव्हा आपलं घर हे पहिल्यांदा आपल्या इमॅजिनेशनमध्ये असतं की अच्छा ठीक आहे, ही जागा आहे आपली, आता ह्या जागेमध्ये आपल्याला या पद्धतीने घर बांधायचं आहे. इकडं किचन पाहिजे, इकडं बेडरूम पाहिजे, इथं हॉल पाहिजे, असं हे सगळं आपण विचार करतो. म्हणजे फक्त विचार केल्यानंतर आपण घर बांधायला सुरू करतो का? काहीतरी तर त्याचा पेपरवरती प्लॅन काढतो की इथं हे पाहिजे, इथं हे पाहिजे, इथं हे पाहिजे, इथं, आणि मग ते आपल्या आयुष्यामध्ये प्रत्यक्षात येतं. तर आपल्या आयुष्यामधल्या ज्या काही आपल्या इच्छा आहेत त्या तुम्हाला प्रत्यक्षात आपल्या आयुष्यामध्ये आपल्या डोळ्यादेखत यावं, व्हावं पाहिजे अशी जर इच्छा असेल तर ते पेपरवरती लिहिणं इम्पॉर्टंट आहे. तर इच्छा ह्या कंपल्सरी सगळ्यांनी पेपरवरती लिहायच्या आहेत. तो तर आपला पहिला हे आहे, पण ते उद्या मी सांगेन परत त्याच्या आधी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे इथं की हा जो अभ्यास करणार आहोत हा अभ्यास आपण पॉझिटिव्हिटी विचार करायचा करणार. तर आपण हे म्हणतो की ठीक आहे, आता पॉझिटिव्ह विचार करायचा, ठीक आहे, सगळे सांगतात, पण करायचा कसा? ठीक आहे, इथून आपल्याला सवय लागणार आहे थोडीफार पॉझिटिव्ह विचार करायची. सुरुवातीला थोडं एक गोष्टीबद्दल जेव्हा तुम्ही विचार करायला लागता, हळूहळू 1, 2, 3, 4, 5 तुम्ही 10 पर्यंत जाता.